नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टेम्परेचर किंवा ह्युमिडिटी वगैरे जे काही आपण कंट्रोल करतो आणि ते आपण जे चेक करतो मीटरमध्ये, तर ते मीटर कसं काय सेट करायचं आणि प्रॉपर त्याचं एक छोटासा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत. तर त्याबद्दलची माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आणि भरपूर दिवस झाले आम्ही इथे काम सध्या आमचं बंद होतं, बट आता चालू करतो आहे आम्ही काम. आज मी इथे हे काही फॉगर्स घेऊन आलेलो आहोत. नाही बघा, हे फॉगर्स घेऊन आलेलो आहोत जे माझ्याकडे ऑलरेडी होते. आणि मशरूमला पाणी द्यायसाठी म्हणून मी हे गन घेतली आहे, म्हणजे जेणेकरून आम्ही समोर जाऊन लार्ज स्केलमध्ये करू तर त्यावेळेस आम्हाला ही गन यूज होणार. आणि बाकी बघा, हा पाईप आम्ही कुठे यूज करणार ते तुम्हाला मी समोर दाखवून देतो आणि हे फॉगर कसे इन्स्टॉल करायचे ते सगळ्या गोष्टी दाखवतो. तर आजचा जो टॉपिक आहे आपला, हा जो आपला मीटर आहे याला सेट कसं करायचं याबद्दलचं आहे. तर आजचा आपण हा व्हिडिओला सुरुवात करू. तर हे इथे टाईम दिलेला आहे, इथे टेम्परेचर दिलं आहे आणि हे ह्युमिडिटी दिली आहे. आता इथे ह्युमिडिटी जी आहे ती 90% आहे. आता आपल्याला हे सगळं सेट करायचं आहे. आता याच्यामध्ये सेट काय होते, ह्युमिडिटी आणि टेम्परेचर हे सेट होत नाही, हे ऑटोमॅटिक जे काही तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये असेल हे इथे दाखवणार. आणि याला मेन म्हणजे यूज करायचं असेल तर इथे खिडा अटकवायसाठी दिला आहे. तुम्ही तुमच्या वॉलमध्ये जिथे कुठे असेल तिथे त्याला खिडा टाकून हा अटकवून द्या किंवा मग दोरीने पण तुम्ही बांधू शकता. याला मेन म्हणजे तुम्हाला प्लॅस्टिकच्या अंदर कवर करून ठेवायचं नाही आहे. जर तुम्ही याला प्लॅस्टिकमध्ये कवर करून ठेवलं तर याच्यामधनं जे प्रॉपर टेम्परेचर आणि ह्युमिडिटी आहे ते सेन्स नाही करणार आणि तुमच्यापर्यंत प्रॉपर याचं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी दाखवणार नाही. ठीक आहे. तर आता आपण करूया टाईम. याच्यामध्ये दुसरं सेट काही नाही, टाईमच करता येतात, बाकी सगळं तेच असते. तर आता टाईम सेट करायचा आहे आपल्याला. तर यासाठी इथे 3 बटन दिलेले आहे, एक मेमोरी, मोड आणि ॲडजस्ट. आता आपल्याला मोडची बटन दाबून ठेवायची आहे. मोडची बटन दाबल्याने काय होते, 2-3 सेकंड दाबायचे आणि इथे मग हे येतात ब्लिंक होणार मिनिटचं. ठीक आहे. आता आपण ॲडजस्टची बटन दाबली तर हे वाढणार. ठीक आहे. आता आपण याला सेट करून घेऊ वापस. आणि हे प्रेस करून ठेवल्याने नाही होणार, आपल्याला प्रेस करत राहावं लागेल कंटिन्यू. 1-1 मिनटासाठी 1-1 प्रेस आहे. तर आता हे 55 होता, आपण याला 56 करून घेऊ वापस. ठीक आहे. थोडंफार चालते. त्याच्यानंतर मोड दाबायचं. मोड दाबल्यानंतर परत मग इकडे तासाचा या साईडला येणार. आता 8 वाजले आहे. ठीक आहे. 8 वाजून ज्याला पण चेंज करायचं असेल सेम इथे ॲडजस्टमधून, त्याच्यानंतर पुन्हा मोड दाबलं की तुम्हाला 12 तासाचं पाहिजे आहे की 24 तासाचं पाहिजे आहे. 12 तास ठेवलं तर 12 नंतर पुन्हा 1 येणार. जर तुम्ही याला 1 मिनिट, आता हे तुम्हाला समोरचं दाखवून देतो. 1 मिनिट. ठीक आहे. आता हे याला 12 दाखवला आहे, 12 तास येणार इथे. आता कसं आता तुम्ही इथे 12 तास बघत असेल, 1 नंतर पुन्हा म्हणजे 12 नंतर पुन्हा 1 येणार. जर तुम्ही याला ॲडजस्ट केलं आणि 24 केलं तर मग 24 तासाच्या हिशोबाने दाखवणार. तर आपल्याला 24 पाहिजे नाही, ठीक आहे, 12च पाहिजे, तर 12 सेट करायचं. त्याच्यानंतर इथे महिना आणि तारीख, आजची तारीख आणि ते महिना तुम्ही इथे सेट करून घ्या त्या हिशोबाने. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा मोड दाबा. मग इथे हा आता मी 24 तासाच्या हिशोबाने केलं होतं म्हणून येतं 20 आलं आहे आता. तर आपण याला पुन्हा दाबून ठेवू आणि याला 24 वरून 12 करू. पुन्हा मोड दाबू, महिना आणि तारीख तुम्ही चेंज करून घ्या तुमच्या ह्याच्यामध्ये आणि मग परत. आता ते AM आणि PM चेंज करायचं असेल तर हे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगून देतो. मी परत दाबून ठेवा याला. आता याला मी चेंज करतो बघा, AM आला. आता नंबर जशी तुम्ही चेंज कराल तसं. आता आपल्याला PM पाहिजे 9 झाला. परत याला दाबायचं, PM आला. आता याला 8 ठेवायचं. ठीक आहे. मग परत मोड 12, 17, 7 आणि हे झालं तुमचं सेट. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण याला सेट करू शकतो. ठीक आहे. याची सेल इथून टाकायचं. सोबत जर तुमच्याकडे काही ठेवायला असेल तर याला असं आपण खाली ठेवू पण शकतो. हे बघा, हा असं राहू पण शकतो. जर तुमचं काच वगैरे काही असेल तर अशा पद्धतीने राहू पण शकतो. ठीक आहे. तर होप करतो की तुम्हाला हा व्हिडिओ थोडा माहितीशीर वाटला असेल. आणि तुम्ही हा मीटर कुठे कुठे यूज करत आहात ते थोडं मला कमेंटच्या मार्फत सांगा. आणि जर मशरूमसाठी करत असाल तर तुम्ही याचा उपयोग कशा पद्धतीने करतात ते सुद्धा सांगा. ठीक आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.
नवीन टॉपिकसोबत. तर नेक्स्ट जो टॉपिक राहणार तो मी सांगून देतो की कशाबद्दलचं राहणार. आम्ही इथे थोडंफार जे तुम्ही आता इथे पाईप बघत असाल किंवा असं जे काही बाकीचे स्प्रे गन किंवा मग फॉगर जे काही बघत असेल, तर आम्ही इथे तर या सगळ्या गोष्टी आम्ही मॅन्युअल हँडल करत नाही करणार आहोत. ऑटोमॅटिकली आम्ही सगळं हँडल करणार आहोत. त्यासाठी एक आम्ही ऑटो स्विच लावणार आहोत. तर हे जे काही तुम्ही आता व्हिडिओमध्ये साईडला एक फोटो तुम्हाला दिसत असेल, हा ऑटो स्विच आहे. तर याच्या माहितीचा एक व्हिडिओ आणि कसं यूज करायचं, कसं सेट करायचा, तो सुद्धा मी एक व्हिडिओ याच्यामध्ये पोस्ट करणार. तर जर तुम्हाला तुमची बाकी सगळी शेती ऑटोमॅटिक पद्धतीने जर करायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि लवकरात लवकर मे बी तो व्हिडिओ येणार. आणि लवकरात लवकर इथलं पण आता तुम्ही मशरूम काही दिवसात 5-6 दिवसांमध्ये तुम्हाला मशरूमचे बॅग्स वगैरे फिलिंग करायचे आहे, ते सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघणार. ठीक आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत, जो मी तुम्हाला आताच सांगितलेला आहे. तर ठीक आहे. नमस्कार.